आज जगात भरपूर असे देश आहेत की जे प्रगत आहेत. प्रगत म्हणजे काय हो? उच्च शिक्षित, विज्ञानात, तंत्रज्ञानात केली प्रगती. पण माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे. तो म्हणजे असा, जर शिक्षणाने सगळे प्रश्न सुटले असते तर या बलशाली राष्ट्रांमध्ये युद्ध का झाली असती? सध्याच इराण आणि अमेरिकेत झालेलं युद्ध. युद्ध पण नाही हो, महायुद्ध म्हणा. काही कमी होती का ह्या दोन्ही राष्ट्रांना? तरीही युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये दोघांचाही फायदा तर नाही झाला, पण या ठिकाणी नुकसान मात्र भरपूर झालं. पण ते म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. म्हणजे प्रगती करू नये का? शिक्षण घेऊ नये का? नाही, नक्कीच शिक्षण घ्या, उच्च शिक्षण घ्या, पण या प्रगतीला कुठंतरी संस्काराची जोड द्या. नाहीतर हे प्रगतीचं शस्त्र आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल आणि ह्यापासून आपल्याला देवही वाचू शकणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये या ठिकाणी मुलांना मूल्य शिक्षण म्हणजे मॉरल एज्युकेशन हा विषय कंपल्सरी करा. नाहीतर ह्या ठिकाणी ह्या प्रगतीला कुठंतरी वाईट असा परिणाम होतो. त्याचं एक रिसेंटली उदाहरण द्यायचं म्हटलं तर बरेच असे आतंकवादी घ्या, टेररिस्ट घ्या की जे अतिशय उच्च शिक्षित आहेत, पण काम कुठलं करताय आता? टेररिस्टचं. काय फायदा होता प्रगतीचा? काय फायदा त्या शिक्षणाचा? त्यामुळे संस्काराची जोड अतिशय महत्त्वाची आहे. यावर आपलं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि मी शेवटी एवढंच म्हणेन, शिक्षणाने आपण डोकं घडवतो. शिक्षणाने आपण डोकं घडवतो, पण संस्काराने आपण अख्खा माणूस घडवतो. चला तर